प्रारंभ करू। मी म्हणतो आपण मागून म्हणावं आणि नंतर आपल्या चिंतनाला आपण प्रारंभ करू। श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय रघुवीर समर्थ। नमामि सद्गुरुं शांतं सचितानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशमाळन्दिवल्लभं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिकरूपिणीं अमृतान् भवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। गुरुभक्तिस्वरूपाय विशुद्धज्ञानमूर्ते भक्तिमार्गप्रदीपाय स्कंधदासाय ते नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदाभव। रत्नाकरा धौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारतमातरम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराशि कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझासी सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। बोलो भारत माता की। भगवान प्रभू रामचंद्रांची परमेश्वराची अत्यंत अपार कृपा आपल्यावर आहे की आज आपल्याला ज्या पावनभूमीमध्ये समर्थांनी किमान 6 वर्ष सातत्यानं वास्तव्य केलं आणि आपला देह ठेवत असताना देखील माझी काया आणि वाणी गेली म्हणाण अंतःकरणी परी मी आहे जगज्जीवनी निरंतर। आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असताना करावा खेद भक्तजनी। हे सर्व भक्तांना, समर्थ भक्तांना नव्हे तर सामाजिक राष्ट्रीय दृष्टीने कार्य करणाऱ्या प्रत्येकाला एक आश्वासन देऊन ज्या भूमीतून समर्थ गेले त्या समर्थ संप्रदायाच्या राजधानीमध्ये आपण आज काही चिंतन मनन करून कृतीप्रवण होण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहोत। आजच्या प्रसंगी या संस्थांचे सन्माननीय प्रमुख भूषण स्वामी, बाळासाहेब स्वामी, संस्थांची सर्व सन्माननीय मंडळी, माननीय ज्योत्स्नाताई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक, माननीय नगर संघचालक, समस्त अधिकारीगण, आदरणीय प्रकाशदादा पाठक आणि आपण सर्व मान्यवर। आत्ताच ताईंनी विषयाची प्रस्तावना आपल्यासमोर अतिशय संक्षिप्त पण खूप चांगल्या पद्धतीनं मांडली। आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संपूर्ण जगाचा प्रवास केला आणि हा प्रवास केल्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं सूत्र त्यांनी मांडलं, विचार मांडला, भावना मांडली, ते आपल्या सर्वांच्या अंतःकरणाला स्पर्श करून जाईल। ते असं म्हणाले की भारताचा राष्ट्रपती या नावाने मी संपूर्ण जगाचा प्रवास केला, त्यावेळेला मला असं लक्षात आलं की संपूर्ण जगामध्ये अत्यंत सर्वात मोठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत परंपरा कुठल्या एका देशाला या संपूर्ण शेकडो देशांमध्ये लाभली असेल तर ती आपल्या परमपवित्र भारत देशाला प्राप्त झालेली आहे। आणि त्याही पलीकडे जाऊन ते असं म्हणाले होते की जेव्हा मी भारत देशाचा प्रवास केला आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की या संपूर्ण भारत देशामध्ये अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत परंपरा जर कुठल्या एका प्रांताला आणि राज्याला प्राप्त झाली असेल तर ती महाराष्ट्राला प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून पलीकडे थोडंसं गमतीने परंतु अतिशय मनापासून ते जे बोलले
ते आज आपल्या या चिंतन बैठकीच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणाले की भारत एक राष्ट्र है लेकिन ये महाराष्ट्र है. ह्या महाराष्ट्राची ओळख ज्या संत परंपरेने होते ती संत परंपरा आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, नामदेव महाराज या संत पंचकाच्या रूपानं संपूर्ण संतांची मांदियाळी आमच्या डोळ्यासमोर येते. आत्ता या सत्रामध्ये विचार करत असताना काही मूलभूत चिंतनांवर बिंदूंवर आपल्याला अतिशय मनापासून तळमळीनं आणि कळकळीनं काही विचार करावा अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. हे व्यासपीठ अनुकूल आहे, पण बाहेरचं वातावरण आपण समर्थांचं किंवा कोणत्याही संतांचं नाव घेऊन जातो तेव्हा अतिशय निरांजन घेऊन आपल्याला ओवाळण्यासाठी समाज तयार आहे असं आपण चुकूनही समजण्याचं कारण नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुन्हा या देशामध्ये या समाजामध्ये आपल्याला संतांचा विचार घेऊन बाहेर जायचं आहे, आपापल्या ठिकाणी कृतीप्रवण व्हायचं आहे. समर्थांचं जर वैशिष्ट्य जर काय असेल, वस्तुतः कुठल्याही संतांमध्ये तुलना होऊ शकत नाही. संत देहानी भिन्न दिसती, देहानी भिन्न दिसती, ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती, साधने जरी नाना दिसती तरी सिद्धांतमती सारखी, राष्ट्रदेवो भव हा सगळ्या संतांचा मूलमंत्र आहे. पद्धती वेगळी असू शकते, उपासना साधना पद्धती वेगळी असू शकते, आणि म्हणून या पद्धतीने जेव्हा आपण गेलो तरी पण मला समर्थांच्या कार्याचं जे वैशिष्ट्य असं दिसतं की त्याकरता मला इंग्रजी भाषेतल्या एका शब्दाचा आधार घ्यावा लागतो. समर्थांनी समाज ॲक्टिव्हिस्ट केला. देश सर्वात मोठा आहे. तुम्ही आणि मी सकाळी उठल्यापासून पहिली प्रार्थना करतो, समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्ती नमस्तुभ्यम पादस्पर्शम नमस्वयं. किंबहुना आमचे शास्त्र आम्हाला सांगतात हिमालय समारंभे यावद्दिंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम. म्हणून भारत माता की जय, पाकिस्तान माता की जय, अमेरिका माता की जय, रशिया माता की जय नाही आहे. ते भाग्य फक्त भारतात आहे, कारण तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. ही जी शास्त्रकारांनी या देशाची महती सांगितली ती तुम्हाला आणि मला माहीत आहे, आणि म्हणून तो आदर्श अव्याहतपणे सुरू आहे. 1896 मध्ये ज्या वेळेला स्वामी विवेकानंद भारतात आले त्यावेळेला द सॉइल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी. भारताची माती मला स्वर्गापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण मरण ते, म्हणजे तुझ्यासाठी मेलो नाही तरी ते माझं जगणं आहे, आणि तुझ्याशिवाय तुझ्या स्वातंत्र्याशिवाय जर मी जगलो तरी ते माझं जीवन सगळं मृतपाय आहे. ने मजशीने परत मातृभूमीला. कारण हा आदर्श समर्थांनी आणि समर्थांच्या आराध्य देवत भगवान प्रभू रामचंद्रांनी या भूमीमध्ये रुजवला आहे. ती लंका सोन्याची जरी असेल तरी ती आम्हाला आकृष्ट करत नाही. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. दीज आर दी टॉप मोस्ट आयडियल्स ऑफ ह्युमन लाईफ. जननी आणि जन्मभूमी या बाबतीत कुठलीच तडजोड होऊ शकत नाही. या बाबतीत तडजोड करणारा माणूस संत होऊ शकत नाही, समाज सुधारक असू शकत नाही, राष्ट्रपुरुष असू शकत नाही. आणि म्हणून या दृष्टीने जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा समाजामध्ये या दृष्टीने जेव्हा मरगळ आली होती तेव्हा समाजाला आपली साधना, उपासना, मठमंदिरांमधली पूजा अर्चा आणि महादैवेद्य हे कायम ठेवून समाजासोबत जाऊन मिसळून आपली आध्यात्मिक उंची कायम ठेवून समाजातल्या तळागाळातल्या माणसाला ओळखून त्याला कृतीप्रवण करण्याचं सगळ्यात मोठा आणि मूलभूत मंत्र पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कोणी दिला असेल तर तो समर्थांनी दिला. आणि त्या अर्थाने ते ॲक्टिव्हिस्ट आहेत. समर्थांची भिक्षाफेरी ही भीकफेरी नाही आहे. त्याच्या आध्यात्मिक किंवा मठाची लोकचळवळ सहभाग व्हावा हे सगळे उद्दिष्ट जरी लक्षात घेतली तरी या राष्ट्रकार्याकरता, या समाज कार्याकरता मला कार्यकर्ता कसा मिळेल ती निरीक्षण करण्याची ती फेरी होती. आणि म्हणून आपण सुरुवातीच्या काळात बघा की या पद्धतीनं कार्य करत समर्थांनी, कारण की स्वातंत्र्याचा किंवा स्वराज्याचा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर शहाजी महाराजांनी देखील मांडला, परंतु समाजाची त्यावेळेला अनुकूल मनोस्थिती तयार नव्हती. ती पृष्ठभूमी तयार करण्याचं कार्य या महाराष्ट्रामध्ये ज्या संतांनी तयार केलं त्यामध्ये समर्थांचं नाम अग्रक्रमाने आहे. मला माहीत आहे की माझा विषय फक्त समर्थ नाही आहे, पण ज्या व्यासपीठावरून मी बोलतोय उत्स्फूर्तपणे हे विचार आणि भावना माझ्याकडे आलात. माझा विचार ताईंनी मगाशी सांगितला की देशाच्या समोरच्या समस्या आणि संतांचं योगदान व्यापक विषय आहे, वेळ मर्यादित आहे, आपला देशच व्यापक आहे. आणि याचा जर संपूर्ण काळ जर आपण बघितला तर आपल्या देशामध्ये आत्ताच मी आपल्याला भूतपूर्व राष्ट्रपतींचं वक्तव्य आपल्यासमोर मांडलं की इतक्या मोठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ परंपरा या देशाला आणि या महाराष्ट्राला आहे. आपण या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की देशासमोरच्या समस्या आणि ते सोडवण्याचं कार्य या देशाच्या इतिहासामध्ये प्रत्येक वेळा संतांनी केलेलं आहे.
ही काही संतांची वकिली करण्याची आवश्यकता नाही आहे. ती भूमिका आहे, फक्त समजून घेण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला मी मगाशी सुरुवातीला आपल्याला बोललो, कारण की मी पण अन्य व्यासपीठांवर जातो आणि नको नको त्या आरोपांना, नको नको त्या आक्षेपांना, नको नको त्या शंकांना, आकसाला, द्वेषबुद्धीला तोंड द्यावं लागतं. आणि या पार्श्वभूमीवर संतांची मांडणी करणं इट हॅज बिकम द ग्रेट अँड अर्जंट नीड ऑफ द प्रेझेंट सोसायटी. म्हणून आपण मठाधिपती असा, आपण कार्यकर्ते असा, आपण समर्थ भक्त असा, त्या भूमिकेतून आता आपल्याला अन्य समाजापर्यंत, ज्याला समर्थ मान्य नाहीत त्याला येणाऱ्या 5 वर्षांमध्ये त्याच्या गळी मी समर्थ कशी उतरू शकेल हा संकल्प या विचार मंथन बैठकीतून झाला पाहिजे. मी समर्थांचा भक्त आणि समर्थांबद्दल कोणीही काही बसावं आणि मी गुपचूप बसावं. समर्थांनी काय शिकवला? प्रतिकार शिकवला पहिल्यांदा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. माऊलींची प्रतिभा, नामदेव महाराजांचा प्रचार, एकनाथ महाराजांचा प्रपंच, तुकोबारायांची प्रपत्ती, ही वैशिष्ट्य आहेत. आणि त्या काळामध्ये समर्थांनी पहिल्यांदा या समाजाला प्रतिकार शिकवला. शास्त्रतेच जागवलं याच्यामध्ये. 1100 मठ मंदिरं जे तयार केले, मी विदर्भातल्या, अमरावती जिल्ह्यातला आहे. आजही आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये शिंगणापूर, अकोट इथपर्यंत समर्थ आलेत. त्या मारुतीरायाचं दर्शन घ्यावं तर घ्यावंसंच वाटतं नुसतं. हे अद्भुत जे काम केलं ते विस्ताराने मी सांगणार नाही. मुख्य विषयाकडे वळत असताना, या पद्धतीनं काम करत असताना जेव्हा आपण बघतो तेव्हा संतांनी सामाजिक काम केलं आहे किंवा नाही असा जेव्हा एखाद्या कोत्या मनातून प्रश्न निर्माण होतो, त्याचं उत्तर असं आहे की ज्या ज्या वेळेला हा समाज दुर्बल झाला, ज्या ज्या वेळेला असंघटित झाला, अपमानित झाला, उपेक्षित झाला, त्यावेळेला या समाजाला उभं करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आपला इतिहास कसा आहे? अत्यंत वाईट अशा प्रकारचा इतिहास आहे. एका अंगाने आपल्यावर आक्रमणं झाली, 1, 2, 3 आक्रमणं नव्हीत, आपण समजून घ्या. आपल्यावर आक्रमण झाली मोगलांची, शक, उशाण, पोर्तुगीज, मोघल, डच आणि इंग्रज. किती आक्रमण आहेत ही? आणि किती वर्षापर्यंत होती? 5-10 वर्षापर्यंत आक्रमण होती ही? 100-200 वर्षी आक्रमण होती? 3000 वर्षापर्यंत आक्रमण होती. 3000 वर्षापर्यंत होणारी आक्रमणं. त्यामुळे इथला समाज, माफ करा, एका पराभूत मानसिकतेमध्ये गेलेला आहे, गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये गेलेला आहे. आपल्याला जर जगायचं असेल तर एनी ॲनिमल इज अडॅप्टेड टू इट्स इन्व्हायरमेंट. समोरच्या राजाशी आपल्याला स्वतःला जोडून घ्यायचं. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की त्या काळात मोगलांचं देखील आपले अनेक हिंदू बांधव असे होते की ते परमेश्वरापेक्षा देखील गुणगान गात होते. हा मनुष्य स्वभाव आहे. अशा या संपूर्ण मानसिकतेमधून बाहेर काढण्याचं आव्हान त्या त्या काळच्या संतांसमोर होतं आणि सर्व संप्रदायांच्या. अगदी आपण सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर भगवान महावीर वयाच्या केवळ 30व्या वर्षी सर्व अनुकूलता असताना भगवान महावीरांनी आपलं घर सोडलं आणि त्यावेळेला समाजातली विषमता आणि भेद जो त्यांनी बघितला त्याच्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली. अधिक विस्तारानं सांगता केवळ एक उदाहरण घेऊन आपण पलीकडे जाऊ. त्या काळामध्ये ज्या प्रकारे समर्थांनी आपल्या मठांचं प्रमुख स्त्रियांना केलं, किती मोठी क्रांती होती समर्थांच्या काळात. आजपासून 400 वर्षापूर्वी चंदनबाला नावाच्या आपल्या नोकराणीला भगवान महावीरांनी आपल्या साध्वी समूहाचा प्रमुख केलेला आहे. भगवान महावीरांच्या नंतर आपण भगवान गौतम बुद्धांकडे, तिथे फार मोठं काम करण्याची आवश्यकता आहे. मी एका परिषदेमध्ये गेलो होतो. त्या परिषदेमध्ये माझा विचार मांडला गेले. अकोल्याला ती परिषद झाली होती. ते झाल्यानंतर एक भिक्खू माझ्याकडे आलेत. ते म्हणाले की तुमचा हिंदू आज मुस्लिम झालेला तुम्हाला चालतो, ख्रिश्चन झालेला चालतो, पण आम्ही तुमचे त्यावेळेला 1956 मध्ये 4 कोटी बांधव बाहेर पडलेत, त्याचं दुःख अजूनही तुमच्या समाज बांधवांना नाही. याचं तुमच्याकडे काय उत्तर आहे? याचा विचार करावा लागेल आपल्याला. कुठल्याही क्षणी स्फोट व्हावा अशा एका समाजाच्या शीर्षस्थानी आपण आज आहोत किंवा मध्यस्थानी आपण आहोत. वरकरणी जरी आपल्याला, मी पलीकडे त्याकडे येतो आहे, वरकरणी जरी आपल्याला खूप परिस्थिती चांगली दिसत असली तरी हे जग आहे त्यापेक्षा अधिक सुंदर करण्यासाठी परमेश्वराने संतांनी मला जे जीवन दिलेलं आहे त्यामध्ये मला कृतिशील म्हणून काय योगदान दिलं पाहिजे राहिलेल्या काळामध्ये, आणि त्याची नितांत गरज आहे राष्ट्राला आणि समाजाला. ती आपण निश्चितपणे पूर्ण करणार आहोत. ते सामर्थ्य आपल्याला संतांनी दिलेलं आहे. भगवान गौतम बुद्धांचा उल्लेख आमच्या विदर्भातले संत श्री गुलाबराव महाराजांनी सांगितलं की अरे तुम्ही बौद्ध बांधव बौद्धांना फक्त महामानव मानता, आम्ही त्यांना परमेश्वराचा अवतार मानतो. आमच्या संकल्पामध्ये आहे बौद्धावतारे श्रीराम क्षेत्रे. ही किती पूज्य बुद्धी आहे भगवान गौतम बुद्धांबद्दल. भगवान गौतम बुद्धांनी प्रज्ञाशील करुणा याच्या सोबतच स्त्रियांना देखील आध्यात्मिक अध्ययनाचा अधिकार आहे ही मांडणी त्यावेळेला केली.
नंतर आपण येतो आपल्या वैदिक परंपरेकडे, आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्यांनी आपल्याला कल्पना नसेल की आद्य शंकराचार्यांनी आर्थिक विषमतेवर देखील विचार केलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी त्यावेळेला समाजातल्या धनिक लोकांना मधल्या संवेदना जागृत केल्या आणि त्यांना सांगितलं की समाजातला आर्थिक विषमता दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यानंतर आद्य शंकराचार्यांनी 4 मठ आणि 4 धाम आणि 4 मठ स्थापन केले. ती राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने असलेली अत्यंत महत्त्वाची केंद्र ठरली. संन्यासांची जी फळी निर्माण केली, त्या संन्यासांमध्ये ज्या वेगवेगळ्या श्रेण्या निर्माण केल्यात, त्या सगळ्या संन्यासांनी त्या वेळेला समाजासमोर जे काही प्रश्न निर्माण झाले ते सोडवण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. भगवान महावीर घ्या, भगवान गौतम बुद्ध घ्या, आद्य शंकराचार्य घ्या. नंतर येतो आपण नाथ संप्रदायाकडे. नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथ त्याचे संस्थापक आहेत, पण गोरक्षनाथ जे नंतर आलेत ते तर सामाजिक समरसतेच्या अलीकडच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विषयावर खूप भर दिलेला आहे. त्या सामाजिक समरसतेचं फार मोठं कार्य गोरक्षनाथांनी केलं. फकीर घराघरामध्ये फिरून आपल्याला धर्मांतरण कसं करता येईल याचा विचार त्यावेळेला करत होते. हे गोरक्षनाथांच्या वेळेला पूजनीय गुरुजींनी आपल्या विचारधनमध्ये आत्ता सांगितलं होतं गेल्या शतकामध्ये की मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांच्या बद्दल आमच्या मनात आकस नाहीत, पण ते या देशातले अंतर्गत शत्रू आहेत हे मात्र तुम्हाला ओळखावंच लागेल. मी पलीकडे त्याकडे देखील येणार आहे. आणि त्यावेळेला घराघरामध्ये जाऊन जेव्हा ते काम होत होतं त्यावेळेला नाथ संप्रदायाच्या, जसे समर्थ संप्रदायातले सगळे रामदासी काम करतात तसे नाथ संप्रदायाच्या या सगळ्या बैराग्यांनी जाऊन अलख जागवला आणि ते धर्मांतरण त्यावेळेला थांबवलेलं आहे. किंबहुना ज्ञानेश्वर माऊलींना ज्यावेळेला बहिष्कृत केलं गेलं त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींना आश्रय देणारा जर कोणता संप्रदाय असेल तर तो नाथ संप्रदाय आहे. एकेका वाक्यात हे जेव्हा आपण काम बघतो त्यावेळेचं ते आपण लक्षात घ्या. आणि या नाथ संप्रदायानंतर आपण येतो की हा नाथ संप्रदाय नंतरच्या काळामध्ये थोडासा, जसं आत्ता आदरणीय बाळासाहेब स्वामी म्हणाले की ज्या पद्धतीचं कार्य समर्थ संप्रदायाकडनं अपेक्षित होतं त्यामध्ये थोडीशी मधल्या काळात मरगळ आली. होत असतं व्यक्तीच्या जीवनामध्ये, समूहाच्या जीवनामध्ये, संघटनेच्या जीवनामध्ये आणि संप्रदायाच्या जीवनामध्ये देखील असं होत असतं. नाथ संप्रदायाचं कार्य थोडं कमी झालं. त्याच वेळेला दक्षिण भारतातून श्री रामानुजाचार्य, वल्लभाचार्य आणि स्वामी रामानंद उत्तरेमध्ये आलेत. आणि यांनी कोणतं काम केलं? सगळ्यात पहिले आपण जर बघितलं असेल की तामिळनाडूमध्ये जन्मलेले रामानुजाचार्य, पेरुंबुदरला त्यांनी जन्मले होते. त्यांनी त्या काळामधली परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्यांदा निम्न जातीच्या व्यक्तीकडून गुरुमंत्र घेतला. समाजामध्ये त्यांना क्रांती करायची होती. समाजामध्ये एक उदाहरण प्रस्तुत करायचं होतं. चांडाळाच्या घरी जाऊन जेवण केलं. समाजामध्ये त्यावेळेला फार मोठी अडचण होती. त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गुरुजी, जे जर कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक नसते तर हिमालयातल्या कुशीतला एक मोठा महात्मा भारताला संत परंपरेमध्ये मिळाला असला. याबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणसाचं प्रतिपादन नाही, त्या क्षेत्रातल्या अधिकारी लोकांचं मनोगत आहे, आपण जाणून घ्या. केवळ डॉक्टर हेडगेवारांनी व्यक्तिगत मोक्षाचा आपण विचार करता, पण या समिष्टीचा विचार कोण करणार? आणि ज्या मुखातून ते शब्द आले डॉक्टर हेडगेवारांच्या, त्या पाठीमागे त्यांचं चरित्र असल्यामुळे त्या शब्दांना मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं आणि गोळवलकर गुरुजींनी आपला प्रवास बदलवला. गोळवलकर गुरुजी देखील माझ्या बोलण्याचा विषय नाही आहे, पण त्यावेळेला जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती होती त्यावेळेला गुरुजी शंकराचार्यांकडे जाऊन बाहेर बसलेत, प्रार्थना केली. सुदैवानं शंकराचार्यांनी देखील गुरुजींची आध्यात्मिक उंची ओळखली होती आणि त्यांनी फक्त गुरुजींनी एकच प्रार्थना केली की आता वेळ केवळ आपल्या मठमंदिरांमध्ये आपण केवळ पूजापाठामध्ये अडकणं इथपर्यंत नाही आहे, ते आपण कराच, पण आपण सर्वजण आपल्या मठमंदिरांच्या बाहेर या, आपल्या एकत्रित व्यासपीठावर या आणि तिथून सांगा की या हिंदू समाजातला कुठलाही बांधव पतित नाही, न हिंदू पतितो भवेत. आणि अशा प्रकारची गोष्ट झाली आणि तिथून सामाजिक क्रांती आणि सामाजिक समरसता चालली. ते 4ही मठांचे शंकराचार्य आपण लक्षात घ्या. आणि म्हणून रामानुजाचार्यांनी ते काम केलं. स्वामी रामानंद का अद्भुत काम केलं यांनी. स्वामी रामानंदांनी भरपूर काम केलं, पण मी त्यांची एकच घटना त्यांच्या जीवनातली आपल्याला सांगेल की त्या काळामध्ये अयोध्येचे राजा हरिसिंग यांच्या नेतृत्वाखाली 34,000 क्षत्रियांनी धर्मांतरण केलं होतं. आपण इतिहास वाचू शकता. त्यावेळेला ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर गेले, अरे आपला माणूस गेला, त्याला कळलं, तो दुरुस्त होऊन यायला तयार आहे. शिवाजी महाराजांनी त्याला घेतलं आणि आपल्या कुटुंबासोबत त्याचा संबंध करून दिला. अभूतपूर्व क्रांती. जुना कायम ठेवून नवीन त्याला जोडता आलं पाहिजे.
आणि त्यावेळेला नेताजी पालकरांना आपलंसं केलं. बाकीचे केवळ त्यावेळेला केवळ म्हणत होते की आता ते गेलं, ते बाटले. पण ही जी दृष्टी असते ही महत्त्वाची असते. स्वामी रामतीर्थांनी तशा प्रकारचं एक विधान तयार केलं आणि 34,000 क्षत्रिय बांधवांना पुन्हा आपल्या धर्मात परत आणलं. ही त्या काळची घटना आहे, स्वामी रामानंदांच्या काळची. वल्लभाचार्यांनी घराघरामध्ये नामसंकीर्तन झालं पाहिजे, प्रत्येक घर मंदिर झालं पाहिजे, या पद्धतीचं काम केलं. तुलसीदास महाराजांकडे आपण गेलं, तुलसीदास महाराजांचं रामचरित मानस आपल्याला माहीत आहे, त्यांची हनुमान चालीसा आपल्याला माहीत आहे. परंतु मी केवळ उच्चार करतो हे पण आपल्याला माहीत आहे. ज्या प्रकारे समर्थांनी सांगितलं की केवळ भीमरूपी म्हणून काम जमणार नाही, सूर्यनमस्कार घातले पाहिजे, शक्तीची उपासना केली पाहिजे. समर्थ मथुरेच्या यात्रेमध्ये गेले होते, तिथे बघितलं की 4 यवन आले, 2-4 सुंदर हिंदू स्त्रिया उचलल्यान चालले गेले. आणि समर्थांनी त्यावेळेला हिंदू समाजाची प्रतिक्रिया बघितली, बाबा वाईट झालं. प्रत्येकजण आपापल्या घरात आणि प्रत्येकाचं दार बंद आहे, तरी एकोप्यावर बोलणं हा प्रत्येकाचा छंद आहे. समर्थांनी सांगितलं केवळ नामस्मरण करून जमणार नाही, आता तुम्हाला लढण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. आणि तिथून संघटनेचा विचार सुरू केला. हे जे काही आजचं संमेलन आहे याला 1676ची पार्श्वभूमी आहे माझ्या अल्पमतीप्रमाणे. ज्या वेळेला हा गड समर्थांनी इथे येऊन राहावं आणि इथे राहावं अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी इच्छा प्रदर्शित केली, त्यावेळेला समर्थांच्या संकल्पनेतून शिवाजी महाराजांनी पहिलं सज्जनांचं संमेलन या गडावर घेतलंय, म्हणून हा सज्जन गड आहे. फक्त आता या निमित्तानं विनंती आहे की फक्त सज्जनांनी आता आपल्या गडामध्ये मर्यादित न राहता समाजामध्ये इथं जे आव्हान आता आपल्या समाजामध्ये आहे तो प्रत्येक गड सर करायचा आहे. एका शायरनं फार सुंदर म्हटलं आहे, बदतमीजी कर रे काही भौरे चमन में साथियो आंधी उठाने का जमाना आ गया है. आता ती ताकद घेऊन आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ते आपण गेलं त्यावेळेला रामानुजाचार्य, स्वामी रामतीर्थ, वल्लभाचार्य, तुलसीदासांनी आखाडे निर्माण केलेत. रामचरित मानसासोबत, हनुमान चालीसेसोबत आखाडे निर्माण केलेत. हनुमंताची मंदिरं केली, त्याला शक्तीची केंद्र जोडलीत. हे तुलसीदासांचं कार्य आहे. आपण पंजाबमध्ये चला, बरीचशी मंडळी, सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. काही वर्षांपूर्वीचा पंजाब आपण आठवा. ज्या प्रकारे महाराष्ट्र हा एका वेगळ्या समस्येनं ग्रस्त होता, पंजाब पेटला होता. हिंदू शिखांचं नातं एकत्र होतं. गुरुग्रंथ साहिबामध्ये सकल धर्म गाजे, सकल जगत में खालसा पंत गाजे, जगी धर्म हिंदू पुरुक दुंद भाजे. हिंदू शिखाचं नातं इतकं होतं. राष्ट्रीय सरसंघाचे पूर्व सरसंघचालक म्हणाले होते की अरे शरीर आणि प्राणवायूसारखं हिंदू शिखांचं नातं होतं, पण त्याच्यामध्ये किती मोठा भेद निर्माण केला. पण त्यावेळेला कुठली सूत्र कामात आली? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत नामदेव महाराजांनी तो भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा विचार त्या काळामध्ये दिल्ली राजस्थानपर्यंत नेला होता. त्यावेळेला नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये वास्तव्य केलं होतं. आज मी पंजाबमध्ये जाऊन आलेलो आहे. त्या गुरुग्रंथ साहिबामध्ये 60पेक्षा अधिक, जवळपास 65 नामदेव महाराजांचे अभंग समाविष्ट आहेत. घुमान इथे गुरुदासपूर जिल्ह्यामध्ये नामदेव महाराजांनी स्थापन केलेला गुरुद्वारा आहे. आणि शीख बांधव बाकी अन्य संतांसोबत ज्यांना अत्यंत पूज्य मानत असतील ते आहेत नामदेव महाराज. ते अंतःकरण, ती संवेदना पुन्हा जागृत केल्या गेली आणि हळू अन्यही प्रयत्न झाले, तशातला भाग नाही, पण ते काम संतांच्या वाणीतून त्या ठिकाणी झालं. नामदेव महाराजांचं ते काम होतं. महाराष्ट्रातलं पंजाबमध्ये मग अशी एक मालिका तयार झाली की धर्माकरता आम्ही त्याग केला पाहिजे, धर्माकरता आम्ही दान केलं पाहिजे, नव्हे संपूर्ण आमचं सर्वस्व देखील समर्पित केलं पाहिजे, अशी एक मोठी शृंखला पंजाबमध्ये तयार झाली. त्या पाठीमागे ही सगळी संतांची तपश्चर्या आहे. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर तर सामाजिक आणि भक्तीचं केंद्र होतं. कानोपात्रासारखी वारांगणा देखील संतपदाला पोचू शकते आणि जनाबाईसारखी दासी देखील अभंग रचना करून संतपदाला पोचू शकते. अशी मूलभूत क्रांती करणारा वारकरी संप्रदाय हा जगातला विश्वधर्म होईल, असे विदर्भातले संत श्री गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी आहे. की सगळ्या जातीतले 18 पगड जातीतले संत निर्माण झाले आणि त्यांनी भक्तीसोबत समाज जागरणाचं काम केलं. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. ज्यावेळेला अंधश्रद्धा निर्माण झाली, अनेक वेळा मला सुरुवातीलाच ते विषय मांडायचा होता की संतांनी सामाजिक काम केलं नाही असं म्हणत असताना संतांनी हा समाज देववादी केला असं म्हटलं जातं, दैववादी केला असं म्हटलं जातं. मी माझ्या मतीप्रमाणे त्याला उत्तर एवढं देत असतो की संतांनी समाज दैववादी नाही, संतांनी समाज देववादी केला. आणि देव हा अत्यंत प्रयत्नाचा, समर्थ म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाच्या प्रारंभी परमेश्वर नाही आहे, प्रयत्नाचं टोक गाठल्यानंतर परमेश्वर मिळतो. किंवा संतांनी आम्हाला सांगितलं की प्रपंच प्रारब्धानुसार करा, पण परमार्थामध्ये आत्यंतिक प्रयत्न करा.
आत्यंतिक प्रयत्नाचं टोक गाठल्यानंतर देखील जर तुमच्या जीवनामध्ये अनुकूलता प्राप्त होत नसेल तर मनाला संतुलित करण्यासाठी मग दैव किंवा नशीब नावाच्या शब्दाचा प्रयोग करा. इति ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराज. माझ्या शिष्यानी जोडे शिवले तरी चालतील, परंतु तो निरुद्योगी बसलेला मला कदापि आवडणार नाही. इति श्री गुलाबराव महाराज. कुठे दैववाद आहे याच्यामध्ये? त्यावेळेला अंधश्रद्धा निर्माण होत्या. त्यावेळेला तुकोबारांनी सांगितलं, नवसे कन्या पुत्रवती करील तरी करणे लागे पती. अरे नवसानी जर कन्या पुत्र होत असतील तर मग पती करण्याची गरज काय आहे? इतक्या याच्यातून समाज हा जेव्हा संक्रमित होत गेला, पंजाबमध्ये हे काम झालं, महाराष्ट्रामध्ये हे काम झालं. आणि त्यावेळेला आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये हे काम करत असताना आमच्या विदर्भामध्ये गाडगे महाराजांनी हिंसा फार मोठ्या प्रमाणावर होती. आता स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं, मगाशी सुंदरगड सांगितलं, फार आवश्यकता आहे. आपण स्वच्छ राहिलं नाही तर आपल्याला ना आपल्या शेजारच्या माणसाला आपल्याजवळ बसावं असं वाटत नाही, तर तो परमेश्वर भगवान प्रभू रामचंद्र आपल्याला काय प्रसन्न होणार? साधं समीकरण आहे. आम्ही प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो की क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. स्वच्छता ही परमेश्वरानंतर आहे. पण आमच्या गाडगे महाराजांनी सांगितलं की नंतर नाही, स्वच्छता हाच परमेश्वर आहे. आंतरिक पहिले बाह्य स्वच्छता नाही आहे, मग आंतरिक स्वच्छता कशी होईल? अंतरीचा रसाळ त्याचे गळा माळा असो नसो तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. म्हणून ही स्वच्छता पहिल्यांदा निर्माण केली पाहिजे. या स्वच्छतेचा विचार गाडगेबाबांनी तिकडे दिला. इकडे पश्चिम महाराष्ट्रापर्यंत ते आले होते. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच हिंसा होत होती, ती हिंसा बंद करण्याचं काम गाडगेबाबांनी केलं. देव कार्य करणारा माणूस देश कार्याकडे दुर्लक्ष करत होता आणि देश कार्य करणारा माणूस म्हणत होता सामर्थ्य चळवळीचे जो जो करील त्याचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. काय आवश्यकता आहे? मी देश कार्य करतो, मी समाज कार्य करतो. अलीकडे देखील वेळ मिळाला तर मी त्याच्याकडे येणार आहे. जी काही आव्हानं वर्तमान काळामध्ये आहे, अलीकडे एक फॅड निघालेला आहे की आम्ही सामाजिक काम करून आमचे सगळे कुळकुळाचार बंद करून टाकू. घरातला कुळकुळाचार करायचा नाही, वृद्धाश्रमातून ब्लँकेट द्यायचे, फोटो काढायचा, झालं. हे संतांसमोरचं आव्हान आहे आजच्या काळामध्ये. हे प्रबोधन झालं पाहिजे. कुटुंब व्यवस्था धसतोच चाललेली आहे, त्यालाही आपल्याला आव्हान करावं लागेल. त्यावेळेला तुकडोजी महाराजांनी या देवकारी या देशकारी भिन्नता आणू नको, ते एक या दोघाती मग खिन्नता आणू नको, हे करत असताना चीनच्या वेळेला सीमेवर गेले तुकडोजी महाराज आणि फत्तर सारे बम बनेंगी भक्त बनेंगी सेना. म्हणून विद्यावाचस्पती राम शेवाळकर असं म्हणाले होते की तुकडोजी महाराजांचं कार्य बघितलं की समर्थांची आठवण होते आणि समर्थांचं कार्य बघितलं की आपल्या विदर्भातल्या तुकडोजी महाराजांची आठवण होते. दोन वेगळ्या काळामध्ये आलेले संत मात्र एकाच सूत्रामध्ये कंटिन्युअस पद्धतीनं काम करत असतात. ही जी समानतेची समन्वय दृष्टी ही आज मांडण्याची गरज आहे. कारण की सध्या जातीय अहंकार इतका प्रचंड वाढलेला आहे की अमक्या जातीत आला म्हणून तो संतच नाही, किंवा माझ्या जातीत आलेला संत हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. याच्यामध्ये हिंदू समाज गुरफटत चाललेला आहे. मी वृंदावनला कार्यक्रमासाठी गेलो होतो, माझ्यासोबत काही मुस्लिम लोक होते बोगीमध्ये. ते म्हणाले की गेली 6 महिने आम्ही अमरावतीला, ते अमरावतीतून निघाले होते, 6 महिने आम्ही मुक्कामाला होतो, आम्ही मुंबईचे आहोत आणि आम्ही 6 महिने फक्त एकच काम केलं की तिथल्या मस्जिदीमध्ये आमचे मुस्लिम बांधव आजूबाजूचे काय येत नाहीत, त्यांच्या घरी गेलो, त्यांना विचारलं तुमची अडचण काय आहे. हे अचलपूर आणि अमरावतीमध्ये 6 महिने आम्ही काम केलं. आता आम्ही दिल्लीला जामा मस्जिदमध्ये चाललो, तिथे आम्ही रिपोर्टिंग करणार, मग आम्ही मुंबईला परत जाणार. त्याच्यामध्ये डॉक्टर होता, त्याच्यामध्ये इंजिनियर होता आणि त्याच्यामध्ये लोहा लोखंड विकणारा देखील होता. आणि म्हणून या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. धोका फार मोठा आहे. मी संक्षेपानं पलीकडे त्याला स्पर्श करेल. आणि म्हणून या पद्धतीचं काम करत असताना तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि समर्थांनी त्यावेळेला खुद्द शिवाजी महाराजांची काकू मोगलांनी पळून नेली होती. त्यावेळेला या समाजामध्ये संभाजीराजांना लिहिलेलं पत्र, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत नीतिवंत जाणता राजा, याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. याउपरी आता काय विशेष लिहावे? हे राष्ट्रकार्य आहे, हे समाजकार्य आहे. ही जी भूमिका समर्थांनी देखील त्यावेळेला जागवली, या सगळ्या भूमिकेतून हा समाज समोर आला. आणि आज देखील समस्यांचं रूप बदललेलं आहे. समस्या संपलेल्या नाही. कोणत्या समस्या? आजही भेदभाव आहे, विषमता आहे. स्वातंत्र्याच्या वेळेला 336 कत्तलखाने होते. आज 30,000 पेक्षा अधिक जास्त गायींच्या कत्तलखान्यांची सरकार दरबारी नोंद आहे. का असं होत नाही? जिथे मंदिर म्हटलं तिथं गोशाळा असलीच पाहिजे. आता कायदा झाला, कायद्यानं गाय वाचायला लागली, पण वाचलेली गायीचं संगोपन करण्यासाठी कोणी तयार नाही. गाडगे महाराज म्हणत असत
की गोमाता की जय इतकं म्हणण्यापुरतंच हिंदू मनाची फक्त गोभक्ती आहे, त्याच्या पलीकडे ती कृतिशील व्हायला तयार नाही. आपल्या समोरची समस्या आहे. आत्ता मगाशी इथं सांगितलं की प्लॅस्टिकचा विषय, प्लॅस्टिक निर्मूलन करण्यासाठी देखील आता तो विषय बदलला. मी लोणी टाकळीला होतो, अमरावती जिल्ह्यामधलं लोणी टाकळी नावाचं गाव होतं. तिथं मी कार्यक्रम, ती गुलाबराव महाराजांची जन्मभूमी आहे, तिथे मी गेलो आणि तिथं मला एक दिवस खूप अशी प्रचंड गर्दी दिसली. मी विचारलं की काय विषय आज. ते म्हणाले की कुठला तरी एक विशिष्ट धर्म आहे, फार अल्पसंख्याक लोक आहेत, त्या धर्माचा माणूस इथं राहतो आणि तो इथं काहीतरी आपला छोटा मोठा व्यवसाय करतो. ते धर्मगुरू अमरावतीला आले होते, तेव्हा त्यांनी विचारलं की आपल्या धर्माची किती माणसं आहेत. सांगितलं की ऐसा ऐसा है, एक वो वहाँ पे लोणी टाकळी में है. लोणी टाकळी आजही 1000-2000 लोकवस्तीचं गाव आहे. एक्झाम्पल इज ऑलवेज बेटर दॅन प्रिसेप्ट. खूप विवेचन करण्यापेक्षा उदाहरण जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की मग त्यांचे नियोजित कार्यक्रम होते. आदरणीय प्रकाशदादा पाठक यांच्याकडे संध्याकाळचं जेवण, अमके भूषण, आदरणीय भूषण स्वामी यांच्याकडे दुपारचा नाश्ता. ते म्हणाले सगळे बंद करा हे कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम बंद. पहिले मला लोणी टाकलेलं त्याच्याकडे घेऊन चला. त्याच्याकडे गेले, त्याचं घर कुटुंब पाहिलं, समाजातल्या सर्व आपल्या धर्मातल्या श्रीमंत लोकांना बसवलं. म्हणाले 5-5 लाख 2-2 लाख रुपये टाका, पहिले याला मोठा व्यवसाय उभा करून द्या. आपल्या धर्माचा माणूस जयाचे ऐहिक धड नाही, त्याचे परत्र पुसुसी काही. ही भूमिका किती महत्त्वाची आहे. आज मी अमरावती जिल्ह्यामध्ये फिरतो, विशेषतः महाराष्ट्रात फिरतो, बाहेर फिरतो. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट, जर तुम्ही आपण नाव ऐकलं असेल, आत्ता परवा आमच्या अमरावतीच्या भागात मी येत होतो. परवा म्हणजे 2-4-5 महिन्यापूर्वी. वक्त्याला तेवढं स्वातंत्र्य असतं, परवा म्हटलं की 2-4-5-6 महिन्यातलं त्याच. मी येत होतो, मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं गाडी थांबव. मी थांबलो आणि गेलो. तिथं मोठं एक शिस्तबद्ध संघटन, संध्याकाळची प्रार्थना सुरू होती. मी नजर टाकली आणि मी पाहतच राहिलो. माझ्या नजरेनं सांगितलं की याच्यातला एकही मुळातला ख्रिश्चन नाही. अमरावतीतल्या वडळी भागातली घटना आहे. 1500 माणसं सगळी धर्मांतरित झालेली होती शहरामधली. मेळघाटमध्ये आता जातो आदिवासी बांधवांना भेटायला, तिथं प्रत्येक वेळेला मंदिर कमी दिसेल पण क्रॉस प्रत्येक ठिकाणी दिसतो आहे. मी समारोप तिकडे करणार आहे, तेव्हा या पद्धतीचं काम करत असताना आपल्याला गेलं पाहिजे. पर्यावरणाची समस्या, गोवंश रक्षण झालं पाहिजे. हिंदू माणूसच तयार नाही आहे त्याकरता. सरकार आलं, शासन आलं, सगळं आलं. संतांनी सांगितली गोभक्ती आम्हाला, राजा दिलीपापासून तर समर्थांपर्यंत प्रत्येकाची गोभक्ती आहे. जर आम्ही स्वतः करू शकत नसू तर जो करतो त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. हे प्रबोधन संतांनी करण्याची गरज आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा, हिंदू धर्माचा आधार आहे कुटुंब. कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आपण दर दिवशी पहा, बघा, कुठल्याही समाजामध्ये बघा, घटस्फोटांची संख्या वाढत चाललेली आहे. वृद्धाश्रमामध्ये मी गेलो, मला एका मुस्लिम बांधवांनी आत्ता महिन्याभरापूर्वी प्रश्न विचारला. म्हणाले की आप इतने जगह जाते रहते हो, लेकिन मेरे 2 प्रश्न की आप उत्तर दीजिए. मी निरुत्तर झालो. तुमच्याकडे उत्तर असेल तर मला सांगा, इथे येण्याचं माझं अधिक सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याने मला सांगितलं की आप अभी तक कितने वृद्धाश्रम में गए. मी सांगितलं गेलो असेल आतापर्यंत 20-25 वृद्धाश्रमामध्ये. तर तो म्हणाले की यहाँ पे आपको कितने मुस्लिम लोग दिखे जो वृद्धाश्रम में है. माफ करा, मला तरी एकही मुस्लिम वृद्धाश्रमात दिसला नाही. तो म्हणाला दारू पिऊन लोळताना किती मुस्लिम तुम्ही रस्त्यावर पाहिले. म्हटलं एकही नाही. अनाथ मुलांच्या तिथे गेले, तिथे तुम्हाला किती मुस्लिम अनाथ मुलं दिसले. मुलांची संख्या उदंड चालू आहे, पण अनाथ ह्याच्यामध्ये तो दिसत नाही. आपल्याला थोडंसं आत्मपरीक्षण, इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण पाहतो, ही जी सगळी समस्या, कुटुंब व्यवस्था आपल्या प्रचंड उद्ध्वस्त होत चाललेली आहे. आपण ते जाणता. घटस्फोटांचं प्रमाण वाहत चाललं. धार्मिक संस्कार कमी करायचे आणि तो एक इव्हेंट म्हणून साजरा करायचा असं आमच्या लोकांना वाटायला लागतं. मग त्यावेळेला सांगण्याचं काम हे मठाधिपतींचं आहे, त्यावेळेला सांगण्याचं काम हे संतांचं आहे, त्यावेळेला सांगण्याचं काम तुमच्या माझ्या समर्थ भक्ताचं आहे. वाढदिवसासारखा छोटासा प्रसंग पण केक कापून धर्मगुरू साजरे करायला लागलेत आणि सोशल मीडियावर फोटो टाकायला लागलेत. धर्मस्थापनेचे नर ईश्वराचे अवतार ते झाले आहेत, पुढे होणारे देणे ईश्वराचे. मेणबत्त्या विजवून जर केक कापून जर धर्मगुरूंचे वाढदिवस साजरे होत असतील तर आपल्याला प्रबोधन करण्याची तीव्रता किती वाढवावी लागेल. घरातलं जे देवघर आहे हे जिन्याखाली चाललं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आणि एकदम काही उभं राहत नसतं काही. कुटुंब जर उद्ध्वस्त झालं, आज एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झाली, संयुक्त कुटुंब, पण त्या विलग कुटुंब पद्धतीमध्ये देखील जो बॉन्ड आहे तो अत्यंत कमी होत चाललेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की मोबाईलच्या अतिक्रमणामुळे तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणावर आता आईवडिलांच्या पलीकडे चालली गेलेली आहे. आपल्या धर्माचा आधारच जर झाला नाही, समर्थांना जो अपेक्षित आहे की एकीकडे त्याच्या
स्वामी आपले आचार्य विनोबा भावे असं म्हणाले होते की मला नेमकं कळत होतं की माझ्या जीवनाचं उद्दिष्ट हे नाही आहे, पण अस्वस्थता होती, अशांतता होती, त्याच्याकरता पाहिजे तेवढं धाडस नव्हतं. अशा वेळेला मी माझ्या खिशात मनाचे श्लोक ठेवत असे आणि जाता येता अस्वस्थ झाले की ते मनाचे श्लोक म्हणत असत, एरधारा घालत असे. ज्या दिवशी मला कळलं की माझ्या जीवनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला गृहत्याग करावा लागणार आहे, तर ते सामर्थ्य मला मनाच्या श्लोकांनी दिलं. इति विनोबा भावे. नामदार गोपाळकृष्ण गोखलेंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्याची वैशिष्ट्य कशी असावी, काय लक्षणं असली पाहिजेत, हा विचार झाला. त्यावेळेला कोणीतरी महात्मा गांधींना भेटायला गुजरातमध्ये गेलं. महात्मा गांधी म्हणाले की अरे, काँग्रेस कार्यकर्त्याची काय लक्षणं असली पाहिजेत हे बघण्यासाठी इथं मला भेटायला येण्याची काय गरज होती. महाराष्ट्रातल्या समर्थांचा दासबोध पाहायला असता मठाधिपतीची जी लक्षणं सांगितली आहे ती टाकली तरी काँग्रेस कार्यकर्त्याची लक्षणं आपल्याला मिळाली असती. समर्थांनी अभूतपूर्व काम केलं, सहस्त्रकाच्या पलीकडचं काम केलं सगळ्याच संतांनी. आणि म्हणून या पलीकडून याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. पर्यावरण, गोवंश रक्षण, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत जाणे, सगळं वातावरण नैराश्यजनक नसलं तरी जागृत होण्याची नितांत गरज आहे. आणि सगळ्यात शेवटी जाता जाता मी त्याच्यावर विशेष भर देणार आहे की अनेक समस्या आहेत, या कमी जास्त होत राहतील, पण जे म्हणतात ना की पहिल्यांदा घर वाचवा नंतर ते सजवायचं कसं पाहू. आता सगळ्यात मोठं संकट आहे, ते संकट आहे हिंदू जनसंख्या प्रचंड वेगाने कमी होत चाललेली आहे. प्रचंड वेगाने कमी होत चालली आहे. तुम्ही आकडे घ्या. आत्ता आकडे जर आपण घेतले तर आपल्याला असं दिसतं की हिंदू जनसंख्या आणि प्रयत्नपूर्वक कमी केल्या जाते आहे. आता येणाऱ्या जनगणनेमध्ये ते आकडे येतील, पण यासाठी जो नियोजनबद्ध प्रयत्न आहे तो मुळातून आपण लक्षात घेण्याची गरज आहे. मी थोडासा संदर्भ देऊन माझ्या समारोपाकडे येईल. कारण की समान नागरी कायदा असेल, आता येणाऱ्या जनगणनेमध्ये संस्कृत हा विषय, माझी आपल्याला विनंती राहील की संस्कृतम नाम दैवीवाक, सर्व संतांनी संस्कृतचा गौरव केला. पण येणाऱ्या जनगणनेच्या काळामध्ये जर आपण बघितलं, आत्ताचा जर आकडा आपण जर बघितला तर अरबी आणि फारसी बोलणारे लोक संस्कृतपेक्षा जास्त आहे, नोंद सरकार दरबारी. म्हणून शासनाचा निधी त्या भाषांना मिळतो, संस्कृतला मिळत नाही. आपण इकडे फक्त सांगत राहिलो संस्कृतम ना दैववाणी देववाणी देववाणी, एका विशिष्टाची भाषा. आता कुठे राहिली विशिष्ट वर्गाची भाषा, संपूर्ण क्रांती झालेली आहे. म्हणून आपण लक्षात घ्या की येणाऱ्या जनगणनेमध्ये आपल्याला कोणत्या भाषा माहीत आहेत असं विचारलं जातं आणि तो येणारा पटकन टिक करत असतो की मराठी, हिंदी, इंग्रजी आपणही सांगून देतो आणि तो निघून जातो. माझी आपल्याला विनंती राहील की येणाऱ्या जनगणनेमध्ये, आत्ता लगेच पुढच्या वर्षी बहुधा जनगणना सुरू होईल, आपण आवर्जून सांगा मराठी, हिंदी, इंग्रजी सोबत आम्ही संस्कृत भाषा देखील जाणतो. आजच्या मठाधिपती, कार्यकर्ते आणि जे काही सगळे या ठिकाणी संत महात्मे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही संस्कृत भाषेची सेवा म्हणजे राष्ट्राची सेवा आहे. आता मला एका तरुणाने प्रश्न विचारला की मी काही जाणत नाही, म्हणून मी त्याचे तर्कपूर्ण उत्तर देऊन देतो. तो म्हणाला की बा नाही, मी काही बोलू शकत नाही. मी त्याला एवढंच म्हटलं की आपल्या घरामध्ये काही पूजा वगैरे होतात का? तर तो म्हणाला हो. म्हटलं त्यावेळेला आपण किंवा आपल्या घरी गुरुजी येतात का? तर म्हणाले हो. मग त्यावेळेला ते कुठल्या भाषेत मंत्र म्हणतात? तर म्हणे संस्कृतमध्ये. म्हटलं एवढं आपल्याला कळतं ना, एवढं पुरेसं आहे तिथे नोंद करण्यासाठी. तिथे नोंद करा आवर्जून, केवळ आपण करा एवढं नका सांगू. समर्थांचा भर सज्जनतेवर नव्हता. वैयक्तिक सज्जन हा समर्थांना अपेक्षित नाही आहे. सज्जन हा संघटनेमध्ये असला पाहिजे. 4 सज्जन नेहमी स्मशानात भेटतात असं म्हटलं जातं, ते आपसात नाही भेटत कधी. सज्जनांना सज्जन शक्ती जागून ती संघटित झाली पाहिजे, कारण की संघटनेशिवाय मार्गच नाही आहे. लोकमान्य टिळकांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे गेले होते आणि त्यांना असं म्हणाले होते की तुम्ही समर्थ व्हा, मी शिवाजी होतो. तेव्हा गोंदवलेकर महाराज असं म्हणाले की बाबा त्यावेळेला समर्थांनी लोकाश्रय तयार केला होता, अजून समाज तसा जागृत झालेला नाही आहे. त्यामुळे फक्त बलिदान होईल, एक बलिदान होऊन जाईल, चांगलं होईल देशासाठी, पण त्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही. पण आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके भारत मातेच्या प्रेमाने अधीर झाले होते. त्यांनी क्रांतिकार्य केलं, परिणाम असा झाला की ते फासावर गेलेत. ते पूजनीयच आहेत. परंतु लोकमान्य टिळकांनी न्यायालयात जाऊन बघितलं की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंना का फासावर जावं लागलं, आणि त्यांनी निदान केलं की लोक जागृत नाही आहेत, लोकांचं शिक्षण नाही आहे, लोक संस्कार नाही आणि लोक संघटित नाही आहे. आणि आगरकरांना ते म्हणाले की पहिल्यांदा ही लोकनावाची शक्ती प्रसन्न करून घेतली पाहिजे, तरच आपल्याला भारत मातेचं स्वातंत्र्य प्राप्त करता येईल. हेच कार्य समर्थांनी, तुकोबांनी त्या काळामध्ये केलं आणि त्यावेळेला आपल्याला मोगलांच्या याच्यातून जाता आलं. 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत.
महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी फक्त आपल्याला पटकन प्रश्न विचारतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 1946 मध्ये काँग्रेस पक्षाने, इथं राजकीय भूमिकेतून आपण कुठे जाऊ नका, मी नाही भारतीय जनता पक्षाचा आहे ना मी काँग्रेस पक्षाचा आहे, फक्त वस्तुनिष्ठ विचार करा. काँग्रेस पक्षाने 1946 मध्ये जी निवडणूक जिंकली होती ती अखंड भारताच्या मुद्द्यावर जिंकली होती. जे अभ्यासक आहेत त्यांना माहीत आहे, अखंड भारताचा विचार होता 1946 मध्ये. आणि 1947 मध्ये आपला भारत खंडित झाला. 15 ऑगस्ट 1947ला भारत खंडित झाला. काँग्रेस पक्षाला आणि महात्मा गांधींना एका वर्षामध्ये ही भूमिका का बदलावी लागली? त्याची 2-3 कारणं दिल्या जातात. आपण थोडं फास्ट जाऊ, फास्ट ट्रॅकवर. त्याची 2-3 कारणं जी तुम्ही पण सांगू शकता. एक, बॅरिस्टर जिना आग्रही होते, मुस्लिम लीगचा आग्रह होता, इत्यादी कारणं खरी असतील. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जो पाकिस्तान त्यावेळेला वेगळा झाला त्या पाकिस्तानमध्ये हिंदू हा अल्पसंख्याक झालेला होता. एक, आपण आत्ता सुदैवाने आपल्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला खूप मोठा रिलीफ दिला. काश्मीरची समस्या, काश्मीरमध्ये 3 प्रदेश, लडाख, काश्मीरचे खोरे आणि जम्मू प्रदेश. आपण सगळा उग्रवाद आणि आतंकवाद बघा हा पूर्ण जम्मू प्रदेशामध्ये आहे. आपण लडाखची लोकसंख्या बघा आणि काश्मीर प्रदेशाची बघा. जम्मूमध्ये सर्वात जास्त हिंदू कमालीचा अल्पसंख्याक झालेला होता. म्हणून तिथं तो म्हणत होता की आम्हाला पाकिस्तानसोबत जोडा. या देशाचा हिंदू ज्या वेळेला अल्पसंख्याक होतो त्या वेळेला पलीकडे समस्या निर्माण होते. समर्थ पहिले म्हणाले की बाबा रे ते पहिले बघा मग नंतर पाहू आपण. उदंड झाले पाणी स्नान संध्या करावे. नुसतं स्नान संध्या करत बसले तर बाहेरचं कोण करे? याचं स्नान संध्येचं महत्त्व कमी होत नाही. आपण लक्षात घ्या, पलीकडे आपण या. हे त्यावेळेला झालं. नंतरच्या काळामध्ये वर्तमान स्थितीमध्ये आपण या. फक्त एक नजर टाका आपण पूर्वोत्तर देशांकडे. मी जेव्हा तिकडे प्रवास केला तर मला असं वाटलं की आपण भारत देशात आहोत किंवा नाही. आसाममध्ये भिंतीवर लिहिलं होतं इंडियन डॉग्स गेट आउट, भारतीय कुत्ते निकल जाओ. नागालँडमधले बंडखोर जेव्हा उठाव करतात आणि त्यावेळेला जेव्हा त्यांच्याशी शासन बोलतं त्यावेळेला शब्दप्रयोग तुम्ही बघा, युद्धविराम. म्हणजे देशातल्या एका प्रांतासोबत युद्धविराम होऊ शकतो का? तिथं तर दुसऱ्या राष्ट्रासोबत युद्धविराम होत असतं. नागालँडमध्ये ख्रिश्चन हे 80 ते 90% आहेत. मिझोराम राज्य निर्माण झालं. मिझोराम ज्या वेळेला निर्माण झालं त्यावेळेला त्याची लोकसंख्या फक्त 3 लाख होती. आपली महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश 18 कोटी, 16 कोटी, 8 कोटी, 9 कोटी हे राज्य आहेत. फक्त 3 लाखावर मिझोराम निर्माण झालं. मिझोराममध्ये ख्रिश्चनांची संख्या 87% आहे. त्रिपुरामध्ये अजून ख्रिश्चनांची संख्या वाढलेली नाही, परंतु ती झपाट्याने वाढते आहे. त्रिपुरामध्ये पार्टीचं निर्माण आहे. त्रिपुरा लिबरेशन, नॅशनल लिबरेशन पार्टी ऑफ त्रिपुरा, नॅशनल लिबरेशन पार्टी ऑफ त्रिपुरा. निष्ठा कुठे आहेत ते तुम्ही बघा. 1999 मध्ये धावता आले घेऊ आपण. 1999 मध्ये 4 संघ कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्यांना पहिले अपहृत केलं, 2000 मध्ये त्यांची हत्या केली. आणि त्यावेळेला केंद्रात लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते. मला लालकृष्ण अडवाणींवर टीका करायची नाही. त्या 4 ज्यांनी हत्या केली त्यांना अटकही झाली नाही आणि त्या संघटनेवर बंदी पण आली नाही. लालकृष्ण अडवाणींनी आपल्या चरित्रामध्ये लिहिलं की या पाठीमागे, या संघटनेच्या पाठीमागे बॅप्टिस्ट चर्च आहे. हे खुद्द अडवाणीजींनी मान्य केलं आपल्या आत्मचरित्रामध्ये. पोप महाशय भारतात आले होते. पोप महाशय भारतात आले असताना पोप महाशयांनी सांगितलं की या सहस्त्रकामध्ये आम्हाला आशिया खंडाला ख्रिश्चन करायचं आहे. मागच्या सहस्त्रकामध्ये अमेरिका झालं, युरोप झालं, आशिया खंड झालं. इस्रायलवाल्यांनी सांगितलं की आमच्याकडे बघायचं नाही. पोप इस्रायलमध्ये गेले आणि ते म्हणाले की आम्ही धर्मांतरणाचा विचार इस्रायलमध्ये चुकूनही मांडणार नाही. मुस्लिमांकडे नजर टाकण्याची पण हिंमत नाही. पण आशिया खंडामध्ये कोण? तिकडे हिंदू आणि बौद्ध. वस्तुतः बौद्ध आपलाच पाठ, पण दुर्दैवाने ते येत नाही. पण तिकडे आपण जाणार नाही, वेळ कमी आहे. आता ख्रिश्चनांनी धर्मांतरण करण्याचा वेगळा मार्ग अवलंबलेला आहे. ते थेट हिंदूंना आता ख्रिश्चन करत नाहीत, कारण की आता बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, समर्थ भक्त असे अनेक परिवार आहेत. ते आता थोडे जागृत झालेले आहेत. म्हणून त्यांनी आता वेगळा मार्ग अवलंबला. पहिले त्यांना बौद्ध धर्मात घ्यायचं आणि मग बौद्धांना इकडे परिवर्तित करायचं. मग हिंदू काहीच बोलू शकत नाही. तो स्टॅलिन उगीच नाही बोलला. आता हे सगळं सुनियोजित आहे. सनातन धर्म इतका अतिसहिष्णू आहे, पण तो कमजोर नाही आहे. हे पुन्हा आता सांगण्याची गरज आहे.
आणि म्हणून या पद्धतीने, कारण की जसा प्रतिकार समर्थांनी शिकवला तसे गुलाबराव महाराज असं म्हणाले होते की आम्ही कोणाच्या धर्मात ढळाढळ करणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की कोणी यावं आमच्या धर्मात ढळाढळ करावं आणि चूप बसावं. गुलाबराव महाराजांनी सांगितलं, राजस्थानचा इतिहास टॉडनी लिहिलेला आहे, टॉडचा संदर्भ देऊन गुलाबराव महाराजांनी सांगितलं की हिंदू आणि मुस्लिमांचं भांडण फक्त हे नाही, धर्माच्या आधारावरचं नाहीच आहे, तर मुस्लिमांनी जो हिंदू स्त्रियांच्या शिलावर जो घाला घातला आहे त्याच्यामुळे हिंदू मुस्लिमांचं भांडण आहे, हे गुलाबराव महाराजांचं सांगणं आहे. आणि म्हणून आपण बघा, पानिपत बघा, सगळे बघा, 5 लाख हिंदू स्त्रियांची बांगडी टिसली असं इतिहासकारांनी नोंद केलेली आहे. तो मोहम्मद गरी बघा, पृथ्वीराज चव्हाणचे डोळे फोडले, प्रत्येक वेळा किती किती हिंदू स्त्रिया, राजपूत रमणींनी तर आपला जोहार केला. अनेक लोकांना काही वाईट वाटत नाही विभाजनाच्या वेळेला. 5 लाख हिंदूंची कत्तल झाली, याचं विस्मरण कसं आपण होऊ देणार आहे? आपण जर कुठल्याही संतावर जर श्रद्धा ठेवणारे असू आणि याचं जर दुःख आपल्या अंतःकरणात नसेल तर आपण खऱ्या अर्थाने भक्त आहोत की नाही, असा प्रामाणिकपणे स्वतःलाच प्रश्न विचारण्याची गरज आहे. पलीकडे आपण जाऊ, बॅप्टिस्ट चर्च, पोप महाशय इकडे आले. आता मी फक्त आपल्याला एक धावती आकडेवारी आपल्यासमोर सांगतो. 96-97 मध्ये, खूप वर्षापूर्वी, मागो वैद्य राष्ट्रीय स्वयंसंघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. त्यावेळेला त्यांनी दैनिक तरुण भारतमध्ये अग्रलेख लिहिला होता की धर्मांतरणासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांचं जागतिक आर्थिक नियोजन. मी फक्त त्याचं शीर्षक माझ्या लक्षात होतं, मी आपल्याला आकडेवारी सांगतो. 96-97 मध्ये 15 मिशनरी संस्थांना भारतामध्ये 325 कोटी रुपये प्राप्त झाले. अमेरिका, इंग्लंड, इटली, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या 5 देशांमधून हा निधी आला. तुम्ही म्हणाले, तुम्ही सांगता याच्याकडे का? भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची आकडेवारी आहे. ऑक्टोबर 98 ते डिसेंबर 98, 2 महिन्यामध्ये 19 कोटी 34 लाख, त्याच्यातले 14 कोटी फक्त ख्रिश्चन मिशनऱ्यांसाठी. वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेसनी सांगितलं की संपूर्ण जगामध्ये धर्मांतरणासाठी $14,600 कोटी. तुम्ही एकाला विचारलं, तो म्हणाला की आपल्या भारताच्या करन्सीमध्ये ते 6 लाख कोटी होतात. आकडेचा थोडा तपशील, करन्सीचा फरक पडू शकत असेल, आकड्यांची भव्यता फक्त आपण लक्षात घ्या. एवढं नियोजन आहे धर्मांतरणासाठी. मी आत्ता जाहीर पद्धतीने ते सांगायला नको होतं, पण माझा एक विद्यार्थी आत्ता मला खूप दिवसापासून त्याच्याविषयी जाणवत होतं. आत्ता मी त्याच्याशी खुलं बोललो तर त्या दिवशी तो म्हणाला की हो सर, मी तुम्हाला खूप मानतो, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी तुम्हाला खूप मानतो, माझ्या जीवनामध्ये मी जो आज इतक्या ठिकाणी याच्या माझे देशमुख सर आहे, हेही खरं आहे, पण तुम्ही मला 1-2 वेळा प्रश्न विचारला, मी उत्तर टाळलं, सर मी ख्रिश्चन आहे. मी त्याला विचारलं की ठीक आहे, काय हरकत नाही, ख्रिश्चन असला तरी काय, कशी काय योजना असतात? तर तो ज्या गरीब कुटुंबातून आला, तो मोठमोठ्या ठिकाणी जायचा, शिकायचा. सर म्हणे, हा सगळा माझा खर्च चर्चनी केला. लक्षात घ्या. आपण मागे एका मुस्लिम बांधवाशी मी भेटलो, त्यांनी प्रामाणिकपणे मला सांगितलं, तो म्हणाला, सोपं उदाहरण दिलं त्यांनी. तो म्हणाला की तुमच्या हिंदूची काही चूक नसतानाही आमच्या मुस्लिमांनी त्याला मारू द्या, 50 मुस्लिम जमा होतील. बाजूच्या मस्जिदमध्ये फोन केला तर, पण आमच्या मुस्लिमांनी जर मस्जिदमध्ये फोन केला तर 50 मुस्लिम जमा होतील, पण तुमच्या ख्रिश्चनांनी बाजूच्या मंदिरात फोन करू द्या, एकही येणार नाही त्याच्याजवळ. हे माझ्या एका मुस्लिम मित्राचं मनोगत आहे, एक 6-8 महिन्यापूर्वीच. ते टिपतात आहे. आता पलीकडचे 2 मुद्दे फक्त आपल्यासमोर मांडतो की आपल्या घटनेमध्ये 25वा कलम आहे, जे धर्म प्रचार करणं याचा आपल्याला संधी देतं. याला विरोध आचार्य दादा धर्माधिकारी, गांधीवादी नेते पुरुषोत्तमदास चंडन, कन्हैयालाल मुंशी, एक शीख, एक ख्रिश्चन आणि एक मुस्लिम, इतके जण त्या समितीत त्या सगळ्यांनी केलं. परंतु पंडित नेहरूंनी आग्रहाने विषय संपला. त्याच्या आधारे धर्मांतर व्हायला लागलं. ऑस्ट्रेलियनमधला स्टेन ग्रॅहमची आपल्याला हत्या आठवत असेल, त्यावेळेला याची चर्चा जरा ऐरणीवर आली. त्या कायद्याच्या विरोधात मध्य प्रदेश आणि ओरिसाने कायदा केला की अशा प्रकारचं धर्मांतरण आपल्याला करता येणार नाही. त्याला चर्चनी, मिशनऱ्यांनी आव्हान दिलं. मध्य प्रदेश सरकारने सांगितलं की नाही, बरोबर आहे मिशनऱ्यांचं, अशा प्रकारे तुम्हाला काही करता येणार नाही. पण ओरिसाच्या उच्च न्यायालयाने सांगितलं की असं धर्मांतरण करणं म्हणजे धर्मप्रसार नाही आहे, धर्मप्रसार ही वेगळी गोष्ट आहे, असं धर्मांतरण तुम्हाला करता येणार नाही. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की धर्मप्रसार करणं म्हणजे धर्मांतरण करणं नाही. आपण लक्षात ठेवा, पलीकडचा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथे ते थांबलं. मग मध्य प्रदेशच्या सरकारने त्याच्यामध्ये संशोधन केलं, सांगितलं की ठीक आहे, धर्मांतरण करायचं असेल तर 2-3 गोष्टी करा फक्त, की ज्याचं धर्मांतर व्हायचं आहे त्यांनी सूचना दिली पाहिजे शासनाला अगोदर.
जिल्हा पोलीस अधीक्षकाला सांगितलं पाहिजे आणि जो तिथे पाद्री किंवा पुजारी कोणी असेल त्यांनी देखील ती सूचना दिली पाहिजे, जेणेकरून हे बळजबरीने, लालूच आणि लबाडीने धर्मांतरण नाही आहे. याला ख्रिश्चन मिशनरी तयार झालेले नाहीत. हा अभिनिवेशातून मी बोलतो अशातला भाग नाही, माझा वैयक्तिक अनुभव पण मी तुम्हाला पलीकडे सांगणार आहे. याला का तयार झाले नाहीत? मग पलीकडे मध्य प्रदेशच्या सरकारने तो कायदा राष्ट्रपतींकडे पाठवला, ते विधेयक. त्यावेळेला केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि राष्ट्रपतींना सांगितलं गेलं की हे विधेयक तुम्ही नाकारा. ते विधेयक नाकारलं गेलं. असं का होतं? मागोवैद्य जेव्हा दिल्लीमध्ये प्रवक्ते होते त्यावेळेला ते अल्पसंख्याक आयोगाच्या समोर गेले. त्या अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष होते सरदार त्रिलोचन सिंग, शीख होते ते. काही प्रश्न झाली, हिंदू शिखांविषयीची काही प्रश्न झाली. त्या प्रश्नोत्तरीने ते प्रसन्न झाले. ते असं म्हणाले की तुम्ही आमच्या शीख लोकांशी बोलू शकता का? हे म्हणाले ठीक आहे. मग त्यावेळेला दिल्ली प्रांताचे संघचालक आणि मागोवैद्य आणि इतर मंडळी गेली. ती आयोगासमोर प्रश्नोत्तरी झाली. हिंदू शिखाचं नातं दृढ झालं, खूप छान झालं. त्या समितीमध्ये जोसेफ नावाचे केरळचे ख्रिश्चन गृहस्थ देखील सदस्य होते. ते म्हणाले की तुम्ही आता आमच्या ख्रिश्चन नेत्यांशी बोलू शकता का? तर हे म्हणाले की काहीच हरकत नाही, आम्हाला संवाद करायला काहीच हरकत नाही. आता फक्त लक्षात घ्या, खूप विवरण करण्याचा वेळ माझ्याकडे नाही आहे, म्हणून फक्त स्पर्श करून पलीकडे जातो, फक्त ते निसटता कामा नये. मग ते कॅथॉलिक चर्चशी बोलले. कॅथॉलिक चर्चनी 3 अटी टाकल्या. पहिली अट टाकली की आम्ही संघाच्या दुसऱ्या कोणत्या अधिकाऱ्याशी बोलणार नाही, आम्हाला शीर्षस्थ नेता म्हणजे सरसंघचालकच लागेल. पहिली अट. दुसरी अट, चर्चा मठ मंदिरामध्ये होणार नाही, चर्चा चर्चमध्ये होईल. दोन्ही अटी मान्य. तिसऱ्या अटीमध्ये मानसिकता लक्षात घ्या. तिसऱ्या अटीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला चर्चेमध्ये फक्त कॅथॉलिक लागतील, प्रोटेस्टंट चालणार नाही. जो धर्म एवढा उदार आहे, द सर्मन ऑफ माउंट, शांती पर्व आहे बायबलमधलं, खरोखरच आहे ते, म्हणजे ते काही नाकारण्यात अर्थ नाही. इतका जो धर्म उदार आहे तो स्वतःच्या धर्मबांधवांना घेऊ शकत नाही. तो खराच उदार असेल का? हिटलरने किती जाळले. हिटलर कोण होता? कॅथॉलिक होता. आमच्या आदरणीय सोनियाताई गांधी कॅथॉलिक आहेत. याचा अर्थ त्या वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, पण याचा कुठेतरी संदर्भ आपण. मग ती चर्चा झाली. नंतर प्रोटेस्टंटचे देखील 27 शाखांचे 29 प्रतिनिधी दिल्लीला आले होते रेशीमबागमध्ये चर्चा करण्याकरता. ते मात्र सौम्य होते. त्यावेळेला मी मगापासून जे आपल्याला म्हणतो की शेवटचा जो बिंदू याच्यातला महत्त्वाचा आहे, त्या चर्चेमध्ये एकच प्रश्न विचारला गेला. आदरणीय भूषणजी स्वामी, मी अत्यंत नम्रतेने सांगतो, प्रश्न फक्त एकच विचारला गेला की चर्चमध्ये न जाता देखील मोक्ष मिळू शकतो, यावर तुमचा विश्वास आहे का? समोर बसलेली मंडळी किती मोठी योग्यतेची होती मी आत्तापर्यंत सांगितलं. बऱ्याच वेळपर्यंत कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. नो रिस्पॉन्स, कुठलाच प्रतिसाद नाही. हाच फार मोठा प्रतिसाद असतो. कधी कधी स्पोकन वर्ड्सपेक्षा अनस्पोकन वर्ड जास्त महत्त्वाचे असतात. मग खूप वेळ ती शांतता गेल्यानंतर मग उत्तर आलं, विचार करून सांगतो. इथून लक्षात घ्या एक गोष्ट, अमरावतीला सर्व धर्म परिषद भरली होती कोरोनाच्या अगोदरच्या काळात. त्यामधल्या सगळ्या धर्मगुरूंना बोलवलं होतं आणि मला देखील बोलवलं होतं. संयोजक देखील माझा उल्लेख, हिंदू धर्माचे धर्मगुरू. मी महाविद्यालयात प्राचार्य, महाविद्यालय आटपून संध्याकाळी येता येता तिथे आलो होतो. मी त्यांना म्हटलं की मी धर्मगुरू नाही, फक्त तुम्ही हिंदू धर्माचा विद्यार्थी म्हणून माझा उल्लेख करा, बाकी सगळे धर्मगुरू आहेत. आणि प्रत्येकाचं मनोगत झालं. मुस्लिमांचं झालं, ख्रिश्चनांचं झालं, सगळ्यांचं झालं. आणि माझं झालं त्यावेळेला मी फक्त त्यांना एवढंच म्हटलं की मी तर धर्मगुरूच नाहीच, हे माझ्या पोशाखावरून सगळ्याच्यावरून लक्षात येईल. आपण तर धर्मगुरू आहात, आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. फक्त मी आपल्याला विनंती करतो की आपण आज या व्यासपीठावरून एकत्रितपणे सांगू की आपण निदान आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आता कुठल्याही कारणाने कुठल्याही अन्य धर्म बांधवाचं धर्म परिवर्तन करणार नाही. मी तयार आहे. तुम्ही तयार आहात का? त्यातले मुस्लिम मला म्हणे की सर कभी मस्जिद में आइए, हम भी आपके यहाँ आएंगे, बैठेंगे, बात करेंगे. फादर देखील तेच म्हणाले. लक्षात घ्या, या पद्धतीची या सगळ्या जनसंख्येच्या स्फोटामध्ये जिथं जिथं हिंदू अल्पसंख्याक होतो तिथं तिथं समस्या निर्माण होते. आज हिंदू धर्मानी हम दो हमारे एक वर मान्य केलेलं आहे, तिकडे जनसंख्या वाढतच चाललेली आहे. आणि अशी जनसंख्या वाढत असताना जर पलीकडच्या काळामधले इतके सगळे धोके जर आपण बघितले, म्हणून संतांनी, मठाधिपतींनी हिंदू जनसंख्या पहिल्यांदा कायम राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी बाकीच्या ज्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडल्या त्याही तितक्या महत्त्वाच्या आहे. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तो आहे जातीचा आणि एक्सप्लोजन फ्रॉम इनसाइड. लास्ट बट नॉट लिस्ट अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. आज आपण सोशल मीडिया बघा,
सोशल मीडियावर आपल्या संतांच्याबद्दल पातळी सोडून बोलणारा वर्ग मुस्लिम किती आहेत आणि ख्रिश्चन किती आहेत? ते सगळे हिंदूच आहेत. आज आपण स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यासक्रम बघा आणि स्पर्धात्मक परीक्षेमधून तयार होणारे तरुण बघा, ते हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. कारण की स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यासक्रम सगळा तसाच तयार झालेला आहे. मी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्राधिकारणींवर काम केलं. विद्यापीठामध्ये PhD, MPhil इत्यादी जितकेही विषय निघतात त्याच्यातले बहुतांश विषय हे अँटी हिंदू आहेत. हिंदू धर्मीयांना पुरोगामी म्हणण्यात आणि आपल्याच हिंदू धर्माची निर्वचना करण्यात भूषण वाटतं. हे झालं माझं विश्लेषण. याला एका मोठ्या महातत्ववेत्याचा मी आधार देतो आणि हा मुद्दा संपवतो. त्या तत्ववेत्याचं नाव आहे जे कृष्णमूर्ती. जे कृष्णमूर्तींनी म्हटलं आहे की हे जे एक्सप्लोजन फ्रॉम इनसाइड आहे हे आत्ता थांबवण्याची गरज आहे. की आमचे सगळं वाईट, आमची संस्कृती वाईट, आमचा पोशाख वाईट, आमची साधना वाईट, आमची उपासना वाईट, आमचा धर्म वाईट, अशाच प्रकारचं आक्रमण झालं होतं. आणि गुलाबराव महाराजांनी याच्यातून आपल्याला बाहेर काढलं, समर्थांनी याच्यातून बाहेर काढलं, संतांनी आपल्याला बाहेर काढलं. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या दृष्टीने आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आणि सगळ्यात शेवटी ज्याचा उल्लेख मी अगोदर केला होता की आज संतांना देखील जाती जातीमध्ये विभागल्या जात आहे आणि जातीचा अहंकार इतका टोकदार केला जातो की त्याला एक वेळा मुस्लिम चालतो, त्याला ख्रिश्चन चालतो, त्याला बौद्ध चालतो, पण एकाच हिंदूला दुसऱ्या जातीत जन्मलेला संत चालत नाही. संत वस्तुतः जातीच्या पलीकडे जाऊन त्यांचं संतत्व आहे. हा इतका मोठा धोका आहे. हा जर आता संतांनी, धर्मगुरूंनी, मठाधिपतींनी, कार्यकर्त्यांनी आपली आध्यात्मिक उंची मठपताची कायम ठेवून जर सर्वसामान्य हिंदू बांधवाशी जाऊन त्याच्यापर्यंत जाऊन त्याच्याशी चर्चा करून आणि आपल्या प्रबोधनामध्ये त्याला भगवंताचं चरित्र सांगत असताना बाबा माणूस म्हणून देखील तुझं चरित्र आता उंचवण्यासाठी त्याची गरज आहे, हे जर डाऊन टू अर्थ आपण झालो तरच येणारा काळ काहीतरी उत्कट भव्य आपल्याकडून करून घेतल्याशिवाय राहणार नाही. मग आपण त्या समर्थ उक्तीला प्राप्त होऊ. उत्कटतेची घ्यावे, मिळमीत अवघेची त्यागावे आणि निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. त्या पद्धतीचं सामर्थ्य समर्थांनी या भूमीमध्ये आपल्याला द्यावं अशा प्रकारची विनंती करतो. आदरणीय हेमंतजी हरकरेंनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांना आणि समस्त संयोजकांना मनापासून धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. जय जय रघुवीर. बोलो भारत माता की.